मंडळी रामराम। मी डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे, अन्नमार्गाचा सर्जन आणि अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचा मी कोषाध्यक्ष आहे। 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं राहायची माझी खूप तीव्र इच्छा होती। त्याप्रमाणे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज मागितला आणि त्यांच्याकडे इंटरव्ह्यू पण दिला। पण झालं असं नंतर की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष समाविष्ट आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या 3 पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला गेली आणि त्या पक्षाकडून माझे परम मित्र गोपालभाऊ दातकर यांना उमेदवारी घोषित झाली। माझ्यासोबतचे जे सहकारी होते ते खूपच नाराज झाले। त्यांच्या आग्रहाखातर मी अपक्ष सुद्धा उमेदवारी अर्ज भरला। अपक्ष उमेदवारी मी छाननीमध्ये माझा अर्ज स्टँड झाला 30 ऑक्टोबरला। त्याच्यानंतर ही बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली। 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। 3 तारखेपासून काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्याशी संपर्क करणं सुरू केलं आणि कसंही करा उमेदवारी मागे घ्या, तुम्ही पक्षाचे निष्ठावंत सैनिक आहे। आणि 3 तारखेला रविवारी संध्याकाळी गोपालभाऊ दातकर माझ्या भेटीला कोरपे हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी मला विनंती केली की बाबा साहेब तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या। गोपालभाऊ दातकर यांची प्रबळ विनंती, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आग्रह या 2 गोष्टींमुळे मी माझी उमेदवारी मागे घेतली आणि उमेदवारी मागे घेतल्यापासून 4 नोव्हेंबर 2024 पासून आज तागायत मी तन मन धनाने महाविकास आघाडीचं काम 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार माझे परमप्रिय मित्र गोपालभाऊ दातकर यांच्या प्रचाराचं काम मी 4 नोव्हेंबर पासून करत आहे। मंडळी, या अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे हा या गद्दारांच्या महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कालखंडामध्ये हा शापित झालेला आहे। तुम्हाला 2-3 सहज उदाहरणं सांगतो मी। तुम्ही अकोटला अनेकदा गेले असाल तर गेल्या 11 वर्षापासून अपूर्ण असलेला अकोला ते अकोट रस्ता अजून त्या रस्त्याचं उद्घाटन सुद्धा झालं नाही, तरी पण त्या रस्त्यावर 11 वर्ष झाले तो अपूर्ण आहे। त्याने जागतिक विक्रम केलेला आहे अकोला ते अकोट रस्त्यानं आणि त्या रस्त्यावर उद्घाटनाच्या पहिलेच एक वीज खोलीच्या भेगा पडलेल्या आहेत। आमची तरुण पिढीचं हिरो होंडाचं चाक त्या भेगेमध्ये फसते आणि अनेक तरुणांनी आपला जीव सुद्धा गमावलेला आहे। असं हे बेशरम भ्रष्टाचारी महाभ्रष्ट महायुती सरकार आहे की ज्याला उखडून फेकणं आवश्यक आहे। दुसरं, आपल्या इथे गांधीग्रामला पूर्णा नदीवर पूल आहे, इंग्रज काळातला पूल आहे, 150 वर्ष जुना आहे, त्याला काही झालं नव्हतं, त्याच्यावर रहदारी सुरू होती। कोणी इंजिनियरने एक दिवस शोध लावला की हा पूल कमकुवत झालेला आहे, नवीन पूल बांधणं आवश्यक आहे। या महाभ्रष्ट भाजपवाल्यांनी त्या पुलाच्या उजव्या बाजूला एक नवीन पूल बांधला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचा त्यांनी खर्च सांगितला 4 कोटी रुपये। मी इंजिनियर लोकांची टीम घेऊन तिथं स्पॉटवर गेलो, गांधीग्रामला पूर्णा नदीच्या पात्रात उतरलो। आम्ही मोजमाप केलं, त्या पुलामध्ये 69 पाईप होते सिमेंटचे, 69 पाईप। मी इंजिनियर लोकांना विचारलं एक पाईप किती रुपयाचा आहे, ते म्हणाले 1 लाख रुपयाचा एक पाईप आहे। म्हटलं 69 पाईपांचे 69 लाख झाले। ही काळ्या मातीची जी भरती टाकली हिचा खर्च किती असेल तर म्हणे 30 लाख रुपये, म्हणजे 70 लाख आणि 30 लाख 1 कोटी खर्च आला। आणि भ्रष्ट भाजपवाल्यांनी त्या पुलाचं 4 कोटीचं बिल काढलं, म्हणजे 3 कोटी रुपये तुमच्या माझ्या सामान्य माणसाच्या खिशातून त्यांनी अलगद चोरले। ही महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे। आता तुम्ही सांगा की आपल्या परिसरात हा शेतीबहुल परिसर आहे, कापूस पिकाला हमी भाव नाही, सोयाबीनला हमी भाव नाही, तुरीला हमी भाव नाही आणि हे भ्रष्ट सरकार परदेशातून अदानीच्या मार्फत कापूस, सोयाबीन, तूर आयात करते आणि शेतकऱ्याला भाव मिळू देत नाही। त्यामुळे या आगामी निवडणुकीमध्ये शेतकरी वर्ग या महाभ्रष्ट महायुती सरकारला धडा शिकवल्याशिवाय बिलकुल राहणार नाही। आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, शेतामध्ये पाणी साचून होतं, तरी पण या महाभ्रष्ट महायुती सरकारनं शेतकऱ्याच्या पात्रावर 1 रुपया सुद्धा फेकून मारला नाही। वाढती महागाई, वाढती बेरोजगारी आणि स्त्रियांवरती वाढते अत्याचार ही या महाभ्रष्ट महायुती सरकारची त्रिसूत्री आहे। म्हणून हे महाभ्रष्ट महायुती सरकार उखडून फेकणं फार आवश्यक आहे। आणि आमची जी महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा प्रकाशित झाला त्याला महाविकास आघाडीनं नाव दिलं महाराष्ट्रनामा। त्या जाहीरनाम्यात काय आहे, या महाभ्रष्ट महायुती सरकारनं आमच्या आया बहिणींचे मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना काढली। एका महिन्याला 1500 रुपये,
तुम्ही समजून घ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा पडली मतांची कडकी तेव्हा बहीण झाली लाडकी. आजपर्यंत झाली नाही लाडकी. लोकसभेत जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं काही खरं नाही, म्हणून जेव्हा पडली मतांची कडकी तेव्हा बहीण झाली लाडकी, म्हणून त्यांनी एका महिन्याला 1500 रुपये या आया बहिणींना देणं कबूल केलं आणि त्यांनी ते दिले सुद्धा. पण मी तुम्हाला सांगतो, आमच्या स्वाभिमानी आया बहिणी 1500 रुपयात आपलं मत या महाभ्रष्ट महायुती सरकारला विकणार नाही. महाविकास आघाडी सरकारनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये आया बहिणींकरता एका महिन्याला ₹3000 कबूल केलेले आहे. आणि काँग्रेसचं काम असं आहे की जे कबूल करतात ते करून दाखवतात. त्याचे उदाहरणं तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आमचा शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर शेती पीक कर्ज वाढत आहे. महाविकास आघाडीचा हा शब्द आहे की शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंतचं शेती पीक कर्ज महाविकास आघाडीचं सरकार जे हमखास सत्तेवर येणार आहे, सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज महाविकास आघाडी सरकार माफ करणार आहे. तुम्ही मला सांगा, मी डॉक्टर आहे, सर्जन आहे, मला माहित आहे की आरोग्याशी संबंधित उपकरणांच्या किमती किती वाढलेल्या आहेत, औषधांच्या किमती किती वाढलेल्या आहेत, औषधोपचाराच्या किमती किती वाढलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारचं असं म्हणणं आहे, महाविकास आघाडी सरकारचा जाहीरनामा असं सांगतो की प्रत्येक कुटुंबाकरता ₹25 लाखाचा आरोग्य विमा महाविकास आघाडी सरकार देणार आणि त्याचं प्रीमियम महाविकास आघाडी सरकार आपल्या खजिन्यातून भरणार. या महाभ्रष्ट महायुतीच्या कालखंडामध्ये सगळ्यात पीडित आमच्या आया बहिणी आहेत. सगळ्यात त्यांनी सोसलं. काँग्रेसच्या काळामध्ये 300 रुपयाचं गॅसचं सिलेंडर होतं, यांनी आता ते 1200 रुपयाचं करून टाकलं एक गॅसचं सिलेंडर. त्या आया बहिणींना थोडा बहुत काही त्यांना सोयी सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सरकारचा शब्द आहे की आया बहिणींना मोफत बस प्रवास. अकोल्याच्या स्टँडवर जा, पंढरपूरचं तिकीट काढा, तिकीट मिळेल हातात पण कोणी पैसे मागणार नाही. अकोल्याच्या बस स्टँडवर जा, मुंबईचं तिकीट काढा, तो तिकीट डील कंडक्टर तुम्हाला मुंबईचं पण पैसे मागणार नाही. आया बहिणींकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत बस प्रवास हा महाविकास आघाडीचा शब्द आहे. त्याप्रमाणे जे थकीत कर्ज आहे 3 लाखापर्यंतचं शेतीचं ते महाविकास आघाडी सरकार माफ करेल. पण ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड केली, ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार ₹50,000चं अनुदान त्यांना देणार आहे. या महाभ्रष्ट महायुती सरकारनं महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे हे गुजरातला पळवले. आमची तरुण पिढी सुशिक्षित होऊन नोकरीसाठी वन भटकून राहिलेली आहे. आणि ही परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारचा हा शब्द आहे, महाविकास आघाडीचा जाहीरनाम्याचा शब्द आहे की आमच्या तरुण सुशिक्षित बेरोजगारांना दर महिन्याला ₹4,000 स्टायपेंड महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर देईल. त्याचप्रमाणे जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगतो. राहुलजी जे आमचे सर्वोच्च नेते आहेत माननीय राहुल गांधी, त्यांचं एक नेहमी म्हणणं असते की जातीगत जनगणना हा हिंदी शब्द आहे. जातीगत जनगणना त्याचं मराठी भाषांतर असं आहे की जात निहाय जनगणना होना आवश्यक है. जिसकी ज्यादा संख्या उसकी हिस्सेदारी ज्यादा, जिसकी संख्या ज्यादा उसकी हिस्सेदारी ज्यादा. म्हणजे जातीनिहाय जनगणना झाल्यावर आपल्याला कळेल की कोण्या समाजाची किती संख्या आहे आणि त्या समाजाच्या संख्येच्या प्रमाणात त्याला शासनाच्या योजनांमधून त्याला सहभाग मिळेल. ही सर्व परिस्थिती पाहता माझी आया बहिणींना विनंती आहे, माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे, माझी तरुण बेरोजगार पिढीला नम्र विनंती आहे की उद्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये माझे परमप्रिय मित्र गोपालभाऊ दातकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यांचं 1 नंबरचं बटन आहे, त्यांचं चिन्ह आहे मशाल मशाल मशाल. सगळ्यांनी मशालचं चिन्ह दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सगळ्यांचं हित साधणारं, समाजातल्या सर्व घटकांचं हित साधणारं सरकार तुमच्या आमच्या सहकार्यानं स्थापन आपण केलं पाहिजे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय काँग्रेस, विजयी काँग्रेस, जय महाराष्ट्र.